अजिंक्य अशोक पोटे, राहणार पुणे. तुमच्या मुलीचं वय आणि नाव? माझ्या मुलीचं नाव रिया अजिंक्य पोटे, वय 7 वर्ष. काय कंप्लेंट्स आहेत तिच्या? कंप्लेंट्स म्हणजे असं जास्ती काही तिला हे नाही. तिचा मेजर इश्यू ऑटिझम नाही म्हणता येणार, पण स्पीच डिले आणि लो IQ. ओके. आम्हाला यूट्यूब थ्रू आणि इंस्टाग्राम थ्रू माहिती मिळाली. ओके. बाबुल सरांची. आम्ही चौकशी केली आणि आता तुम्ही इथे ट्रीटमेंट सुरू केली आहे. ओके. पूर्ण नाव सांग बेटा. ना पोटे. रिया. पप्पांचं नाव काय बरं हिच्या? पापा. आणि मम्मीचं नाव? मम्मी नाव आहे. अच्छा. स्कूलला जातेस का तू? आवडतं तुला? आवडतं का? बर. तर मॅडम मला सांगाल तुम्ही हा होल्ड इट. व्हेरी गुड. पेशंट बद्दल सांगाल म्हणजे काय ट्रीटमेंट घेतली होती आणि तुम्हाला काय काय इफेक्ट वाटला? ट्रीटमेंट घेतली होती. ओके. त्यावेळेस तिला अजिबात स्पीच नव्हती, म्हणजे जस्ट वर्ड्स बोलायची ती. त्यानंतर आता तिच्यामध्ये आफ्टर 1 मंथ भरपूर प्रोग्रेस झाली. स्पीच म्हणजे व्होकॅब्युलरी वाढली तिची. फिजिओ पण चांगला झाला तिचा आणि अंडरस्टँडिंग, आयडेंटिफाय, रिकग्नायझेशन चांगलं वाढलं तिचं. फक्त आता आम्ही हे सेकंड टाइम करायचे म्हणून आलोय आता, त्यासाठी डिस्कशनला सरांशी आलोय. चांगली इम्प्रुव्हमेंट आहे म्हणून आम्ही हे सेकंड टाइम करतो. सरांनी तुम्हाला HBOT घेत होतो आम्ही त्यामध्ये. थेरपी घेतली आम्ही, HBOT, ओझोन थेरपी, फिजिओथेरपी तेवढी घेतली. हे घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर किती महिने झाले म्हणते तुम्हाला? सप्टेंबर मध्ये आम्ही घेतली होती. सप्टेंबर पासून आता मे महिना आहे. ह्या महिन्यामध्ये 2024. ओके. तर आता एवढ्या महिन्यामध्ये तुम्हाला हा फरक इतका जाणवून आलेला आहे. आता तुमची इच्छा आहे की पुढे आपण ट्रीटमेंट घेऊया परत. मीनवाईल ह्या चेंजेस मध्ये हिच्या व्होकॅब्युलरी मध्ये तुम्हाला फरक जाणवला का? हो. म्हणजे पहिले ती काय बोलत नव्हते. जस्ट 2 to 3 वर्ड्स, मम्मी पप्पा, हाय, बाय किंवा खाऊ दे, एवढंच. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त शब्द नव्हते. आता भरपूर ती सेंटेन्स फॉर्म करतेय. आणि सराउंडिंग म्हणजे मुलांसोबत खेळणं, खेळ कळत नव्हते पहिले तिला की काय खेळ आहेत, फक्त पळणे एवढंच माहिती होतं. मग आता तिला ते खेळ समजून सांगितले की समजतात, तशी ती खेळते. पहिलं ते कळत नव्हतं. आणि लोकांना पण आता ती चांगलं लक्षात ठेवते. पहिलं तेवढं हे नव्हतं तिचं. म्हणजे ती सगळ्यांमध्ये मिक्स होते. कम्युनिकेशन वाढलंय. ठीक आहे, चालेल. गुड.